शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र भूमीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत नवीन उमेदीने आकाश बिझनेसमॅन होण्याच्या मार्गावरती येणार आहे आणि अक्काच्या मदतीने स्वतःच्या पायावरती उभं राहत आकाश रागिणीला हरवणार आहे। त्यातच रागिणीचे दिवस पलटणार आहेत। म्हणजे ज्या प्रॉपर्टीचा अट्टाहास केला होता ती प्रॉपर्टी पूर्णपणे वादाच्या भोवऱ्यात अडकत त्या प्रॉपर्टीची मालकीण रागिणी आयुष्यात कधी बनू शकणार नाही या घटनेचा उलगडा होतो आणि राजा काका हादरतात। ज्या प्रॉपर्टीसाठी रागिणीने इतकी सगळी कारस्थानं केली हे समोर आल्यावरती राजा काकांना धक्का बसतो। राजा काका रागिणीबरोबर संबंध पण तोडतात। त्यामुळे आता तिच्या हातात न प्रॉपर्टी न पैसा न नाती न गोती, पण त्याच वेळेला इकडची सिच्युएशन बदलत असते। अक्कांच्या घरी असलेला आता आकाश ह्या अक्का त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करतात, कारण अक्कांच्या मुलाचा एक भयानक भूतकाळ असतो आणि त्याच भूतकाळातला सावरण्यासाठी अक्का आता आकाशला जीव तोडून प्रेम करतात आणि याच प्रेमाचा परिणाम म्हणजे आकाश बराच नाही तर नुसता बरा नाही तर तो आता एका वेगळ्या उंची गाठणार असतो आणि त्याला सगळं आठवल्यावरती एका वेगळ्याच पद्धतीने रागिणीला धडा शिकवणार असतो। इकडे आता अक्कांना आपल्या 10 ते 12 वर्षाच्या मुलाची आठवण होते। तोच तो मुलगा सेम आकाशसारखा त्यांना भासतो। आकाशला हातामध्ये असलेली खेळणी ही अक्कांच्या मुलाची असतात आणि त्याला मुलाची आठवणी येऊन अक्का हमसुमशी रडायला लागतात। भूमीला अक्कांचा पाठमोरा चेहरा काही दिसत नाही। ती आकाशला सांगते, आकाश आपण इकडे नको थांबूया, आपण जाऊया। पण ज्या वेळेला भूमी आकाशला घेऊन निघते तेव्हा अक्का हे सगळं दृश्य पाहतच बसते, पण त्यावेळेला ती भूमीला थांबवत नाही, कारण अक्का अजूनही त्या ट्रॉमामधून बाहेर आलेली नसते। मग भूमी घाबरत घाबरत त्याची सगळी खेळणी ते सॉफ्ट टॉय हे असं सोफ्यावरती ठेवते आणि आकाश चल, अक्का आपल्याला रागवतील, या आपल्याला इथे काही घर द्यायला तयार नाहीयेत, आकाश चल। पण अक्का मात्र आकाशच्या आता प्रेमातच पडलेले असतात। आपल्याच मुलाचा चेहरा मोहरा, आपल्याच मुलाचं वागणं बोलणं हे अक्कांना तिकडे दिसत असतं। मग भूमी ती खेळणी ठेवते आणि आकाशला घेऊन निघते। ती अक्कांकडे पाहत असते, अक्का एकटक पाहत असतात। त्यांना खरं तर भूमी आकाशला थांबवायचं असतं, पण त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत आणि आता अक्का एकटक पाहतच बसतात। आकाश हिरमुसला होतो आणि अक्का आम्हाला द्या ना राहायला जागा, अक्का आम्हाला राहायला जागा द्या ना, पण अक्का एकही शब्द बोलत नाही। मग आकाश भूमी तिकडून निघतात आणि निघाल्यावरती आता मात्र आकाश भूमीवरती गुंडांचा हल्ला होणार असतो। आकाशला सर्दी झालेली असते, त्याची तब्येत थोडीशी डाऊन असते। अक्का हे सगळं पाहतात आणि आता त्या भूमी आणि आकाश यांच्या मागे येतात। आकाशला थंडी वाजत असते। भूमी आणि आकाश एका कठड्यावरती बसले असताना काही गावगुंड तिकडे येतात आणि आता त्यांना त्रास द्यायला लागतात। ऍक्च्युली रागिणीचे गुंड सुद्धा त्या दोघांच्या मागावरती असतात। मग मात्र आकाश घाबरतो। भूमी त्याला खाऊ भरवत असते आणि त्याला समजवत असते, एक एक लेवल करत आपण पुढे जायचं आहे। त्याच वेळेला गुंड येतात, त्यांच्या हातातलं खाऊ घेतात, पाडतात, त्यांच्या बॅगा घ्यायला लागतात, भूमीची छेड काढायला लागतात। त्याच वेळेला या दोघांना वाचवायला अक्का तिथे येतात हातामध्ये कोयता घेऊन। खबरदार, खबरदार, त्या 2 पोरांना कुणी हात लावला तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत अक्का आता या सगळ्या गुंडांना तिथून पळवून लावतात आणि भूमी आणि आकाश या दोघांना घेऊन आपल्या घरी येतात। भूमी आणि आकाश यांना घेऊन आपल्या घरी आल्यावरती आता मात्र इकडे भूमीला धक्का बसतो की आत्तापर्यंत आपल्याशी इतक्या उद्धट वागणाऱ्या अक्का आत्ता अचानक कशा काय गोड झाल्या। मग भूमी त्यांना घाबरतच विचारते, अक्का काय झालं? अक्का म्हणतात, मगाशी हा पोरगा जेव्हा आत आला ना तेव्हा मला माझ्या पोराची आठवण आली। आकाश म्हणतो, अक्का मी तुमचाच पोरगा आहे ना, आणि आकाश पुन्हा ती खेळणी घेतो, खेळायला लागतो। आता अक्का सांगतात की माझा पोरगा 12-13 वर्षाचा असताना मला सोडून गेला आणि तो पोरगा सेम मला ह्या पोरासारखाच वाटतोय, असं म्हणत अक्कांनी दोघांना आपल्या घरात ठेवलेलं असतं। खरी कहाणी इकडे सुरू होते। रागिणी आपल्या माणसाला फोनवरती फोन करून आकाश भूमीचा पत्ता शोधायला सांगत असते आणि त्या दोघांना संपवायला सांगत असते, पण छोट्याशा त्या चाळीमधला हा पत्ता काही रागिणीला सापडत नसतो आणि त्यातच अक्का पाठीशी ठामपणे उभ्या असतात। त्यातच आता रागिणीचा माणूस तिला अक्काच्या घराचा पत्ता देतो। मग रागिणी सांगते की तू भूमीला संपवायचा आहेस आणि मग झक मारून आकाश आपल्याकडे परत येईल। तोपर्यंत राजा काका आता सांगतात आजीला की मी भूमीला कॉल करतो। भूमीला कॉल करतो आणि तिला सांगतो की एकदा आकाशला येऊन भेट। याच्यावरती आजी म्हणते, हो लवकरात लवकर सांगा, कारण ना आता इकडे रागिणीची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे। आकाशला घेऊन येऊन तिला रागिणीला एकदा भेटायला सांगा बरं। तोपर्यंत मानसी विचार करते, काहीतरी गडबड आहे। ताईने मला जी हिंट देण्याचा प्रयत्न केला होता ते नक्की काय होतं तिला काही कळत नसतं,
पण मानसीला संशय मात्र येत असतो. इकडे रागिणीचे नाटकं काही थांबायची अजिबात हे नावच घेत नसतात, कारण तिला आता पत्ता तर समजलेला असतो. तिने आता भूमीला मारण्यासाठी माणसं तर पाठवली असतात, पण तिला ऍक्टिंग करून सिंपती पण घ्यायची असते. सगळ्यांची सिंपती घेत आता भूमीला मारण्याचा रागिणीचा प्लॅन होत असतो. पण त्याच वेळेला राजा काकांना तिकडे आता भूमी गेलेलीच नाहीये हा प्रश्न पडतो आणि तिकडे कोणता प्रोजेक्ट नाही हे सुद्धा समजतं. मग राजा काका रागिणीला जाब विचारतात, काय ग रागिणी, तुला माहिती होतं का की तिकडे आपला कोणताही प्रोजेक्ट चालू नाहीये म्हणून? जयसिंगपूरला कोणताही प्रोजेक्ट नाही आणि भूमी गेलीच कशी? आता मात्र आजी म्हणते, रागिणी अगं काय केलंस तू हे सगळं? हे काय चाललंय? आम्हाला तर काही कळत नाहीये. मग भूमी आकाश आहेत तरी कुठे? राजा काका म्हणतात, भूमी फोन सुद्धा उचलत नाहीये आणि त्यामुळे आता सगळे घरचे चिंतेत येतात. रागिणीचा डाव फेल होण्याची आता सुरुवात झालेली असते. राजा काका म्हणतात जर का जयसिंगपूरला प्रोजेक्ट नाही तर? त्यावरती आता मात्र मानसीला लगेच संशय येतो, कारण जाता जाता भूमीने सांगितलेलं असतं की तू काळजी घे आणि ही आता जयसिंगपूरला गेले हे फक्त आत्यांनी कन्फर्म केलेलं आहे. मग आत्या खोटं बोलत होत्या का? असा सगळा विचार करत मानसीला आत्यांवरती डाऊट येतो आणि मानसी 100% विचार करते काहीतरी याच्यामध्ये आईचाच डाव आहे. इकडे आता राजा काका चिडतात, रागिणी बोल, तुझ्या ह्या गप्प बसल्याने तुझ्याकडे संशयाची सुई येत आहे, तू बोल लवकरात लवकर काय आहे ते, असं म्हणत राजा काका रागिणीवरती प्रेशर आणतात. आणि तोपर्यंत भूमीने पाठवलेली नोटीस आता रागिणीच्या हातात पोचते. रागिणीच्या हातात नोटीस पोचताच रागिणी हादरते, कारण जरी प्रॉपर्टीच्या पेपरवरती भूमीच्या सह्या घेऊन रागिणीला आता वाटत असतं की आपण त्याचे मालक झालेलो आहोत, तरी आता भूमी गायब आहे. त्यामुळे घरच्यांचा संशय रागिणीवरतीच येतो आणि त्यातच कोर्टाची नोटीस म्हणजे भूमीने केलेल्या सह्या ह्या जरी खऱ्या असल्या तरी त्या सह्या नुसत्या करून प्रॉपर्टी कोणाच्या नावावरती करता येत नसते. रजिस्टर ऑफिसला जाऊन सगळं रजिस्ट्रेशन कंप्लीट करणं महत्त्वाचं असतं, कारण ही प्रॉपर्टी वडिलोपार्जित नाही तर कुणाच्या तरी मृत्यूपत्राने आलेली आहे. मृत्यूपत्राने आलेली प्रॉपर्टी दुसऱ्याला देण्याचा हक्क मृत्यूपत्रामध्ये तरी आता भूमीला दिलेला नसतो. त्यामुळे स्वतः भूमी ज्यावेळेला रजिस्टर ऑफिसला जाऊन सही करेल त्याच वेळेला ते प्रॉपर्टीचे पेपर ग्राह्य धरले जातील. आता रागिणीने भूमीला मारण्यासाठी माणसं पाठवली असतात. भूमी जर मेली तर सगळी प्रॉपर्टी पुन्हा ट्रस्ट होईल हे मात्र रागिणीला कळतं आणि ती हादरते. आतापर्यंत आपल्या गुंडांनी भूमीला काही केलं नसेल तर मिळवलं असं म्हणत आता मात्र रागिणी हादरते. पौर्णिमा म्हणते, काय आहे सगळं? यावरती आता मात्र रागिणी सांगते, हे बघ, मी भूमीला मारण्यासाठी माणसं पाठवलेत, पण या लेटरनुसार भूमी जिवंत असेल तरच मला प्रॉपर्टी मिळेल. तोपर्यंत आता इकडे लगेचच नीलांबरीला कॉल लावला जातो. नीलांबरीला कॉल लावून पौर्णिमा सांगते, आई, भूमिताईच्या जीवाला धोका आहे, तू ताबडतोब तिला जाऊन भेट, मी तुला ॲड्रेस पाठवते. आणि ती नीलांबरीला त्या भूमीकडे पाठवते जेणेकरून भूमी सुरक्षित राहील आणि पुन्हा प्रॉपर्टी आपल्या नावावरती करता येईल. इथे आता सगळा घोळ होत असतो आणि आता अक्कांकडे नीलांबरी जायला निघते. आता या सगळ्या गडबडीमध्ये भूमीने अक्कांना सगळं सत्य सांगितलेलं असतं. अक्का ढाल म्हणून भूमी आकाशच्या पाठीशी उभं राहत आता आकाशला स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी, त्याला स्वतः बिझनेस करण्यासाठी अक्कांनी खूप मोठी मदत करत आकाशला बरं करत आता हळूहळू त्याला बिझनेसमॅन करण्याच्या मार्गावरती लावलेलं असतं. तोपर्यंत रागिणीला प्रॉपर्टी तर काही मिळत नाही, कारण भूमीने त्याला नकार दिलेला असतो आणि भूमीचं संरक्षण करायला अक्का समर्थ असतात. पण एक क्षण असा येतो, रागिणीच्या हातात काहीच नसताना खंबीरपणे भूमीच्या पाठीशी उभं राहत आकाश खूप मोठा बिझनेसमॅन होतो. अक्काच्या मदतीने स्वतःच्या पायावरती उभा राहतो आणि रागिणीला हरवतो. रागिणीला प्रॉपर्टी मिळून सुद्धा ती आता रस्त्यावरती आलेली असते आणि आकाशची प्रॉपर्टी जाऊन सुद्धा त्याने आता खूप मोठी प्रॉपर्टी कमावलेली असते. नियतीने असा उलटफेर करत रागिणीला रस्त्यावरती आणत आकाशला पुन्हा एकदा श्रीमंतीच्या उंचीवर नेऊन ठेवलेलं असतं.